तर पुन्हा एकदा आफताब शेख यांच्याकडे जाते मी नांदेडमध्ये आफताब दोन गोष्टी घडल्या होत्या काल. अतिशय संतप्त होते हसनाळमधले नागरिक आमदार उशिरा आल्यामुळे आणि त्याचबरोबर परिस्थिती अजूनही बिकटच आहे. अशा परिस्थितीमध्ये सध्या नागरिकांचं काय म्हणणं आहे, त्यांना काय अपेक्षित आहे प्रशासनाकडनं? पूर्वी खरं तर नागरिकांचं जे हसनगावमधले जे नागरिक आहे हसनाळमधले, त्यांचा रोष जो आहे तो सगळ्या स्थानिक प्रशासनावरती आपल्याला पाहायला मिळतो. त्यांचं असं म्हणणं आहे की हे नैसर्गिक आपत्ती जरी असली तर त्याहीपेक्षा प्रशासकीय चूक, विशेषतः सिंचन विभाग, जलसंधारण विभागाची चूक यामध्ये मोठ्या प्रमाणात असल्याचं तिथल्या स्थानिक नागरिकांचा आरोप आहे. लेंडी जो प्रकल्प आहे तो प्रकल्प अद्यापही काम अंतिम टप्प्यात आहे आणि अंतिम टप्प्यात असताना प्रशासनानं त्यांना असं सांगितलेलं होतं की 30% पाण्याचा साठा जो आहे तो यंदाच्या सीझनमध्ये करण्यात येईल आणि पाणी जे ते गावापर्यंत येणार नाही अशा विश्वास जो आहे तो जलसंधारण आणि जलसिंचन विभागाने त्यांना दिलेला होता. मात्र असं असताना जो पाऊस ढगफुटी सदृश्य पाऊस झाला त्यानंतर 100% धरण जो आहे तो प्रकल्प जो आहे तो पूर्णपणे भरला आणि त्याचा बॅकवॉटर जो आहे तो हसनाळ गाव असेल, रावण गाव असेल, आजूबाजूची जी सगळी गावं आहेत या सगळ्या गावांमध्ये पाणी शिरलं आणि त्यामुळे लोकांचा रोष जो आहे तो यामध्ये आहे की तुम्ही 30% पाणी साठा करणार होता तर 100% साठा कसा वाढला, अशा पद्धतीचा रोष तो या निमित्तानं व्यक्त करतायत. अर्थात तिथले जिल्हाधिकारी राहुल कर्डिले असतील, मंत्री गिरीश महाजन असतील यांनी या संदर्भात चौकशीचे आदेश देखील दिलेले आहेत. संबंधित जे अधिकारी असतील, सचिव दर्जाच्या अधिकाऱ्यांना या संबंधातली चौकशी करण्यासाठी सांगितले. ही परिस्थिती जी आहे, पूर परिस्थिती केवळ नैसर्गिक आपत्तीमुळे झाली की प्रशासकीय याच्यामध्ये काही चूक होती याची देखील तपासणी करण्यासाठी सांगितलेलं आहे. ही पहिली बाब आहे. त्यामुळे प्रशासन आणि नियोजन हे दोन महत्त्वाच्या मुद्दे असतील या संपूर्ण भागामधली परिस्थिती आणखी आटोक्यात आणण्यासाठी. धन्यवाद तुम्ही चौघांनी.